गुड मॉर्निंग मुलांनो. गुड मॉर्निंग टीचर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काल आपण काय काय पाहिलं रे? टीचर मी सांगू? हा, एकानेच बोलायचं. छत्रपती संभाजी महाराज आणखी सिद्धी विरुद्धची मोहीम, पोर्तुगीजांची विरुद्ध मोहीम, आदिलशाही व कुतुबशाहीचा शेवट आणि संभाजी महाराजांचा मृत्यू. हो, संभाजी राजांचा मृत्यू झाल्यानंतर आपण आज पुढचा टॉपिक पाहणार आहोत. सर चालू करायचं. पुढचा मुद्दा आहे आपला छत्रपती राजाराम महाराज. कुपवडे कर बाई. छत्रपती राजाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे द्वितीय पुत्र होत. त्यांचा जन्म 24 फेब्रुवारी इसवी सन 1670 रोजी रायगडावर झाला. संभाजी राजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराज छत्रपती झाले. आता मराठ्यांचे राज्य जिंकून घेण्याचे आपले स्वप्न साकार होणार असं कोणाला वाटू लागलं रे? औरंगजेबाला. बरोबर, औरंगजेबाला वाटू लागलं. म्हणून त्याने रायगडाला वेढा दिला. आणि तो वेढा देण्यासाठी कुणाला पाठवलं होतं माहितीये तुम्हाला? तुम्ही पुस्तक वाचलं असेल. जुल्फिकार खानला पाठवलं. त्यावेळी राजाराम महाराज व त्यांच्या पत्नी महाराणी ताराबाई तसेच संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई व पुत्र शाहू हे रायगडावरच होते. येसूबाईंनी आपल्या संकटाला धीराने तोंड दिले. कितीही कठीण परिस्थिती निर्माण झाली तरी मुघलांना शरण जायचे नाही असे ठरवून त्यांनी रायगडावर काही महत्वाचे राजकीय निर्णय घेतले. पहिला निर्णय त्यांनी घेतला, राजाराम महाराजांनी रायगडाच्या वेढ्यातून बाहेर पडावे आणि आवश्यकता भासल्यास दूरवर जिंजीला जावे असे ठरले. दुसरा, महाराणी येसूबाई यांनी आपल्या नेतृत्वाखाली रायगड लढवावा असे धोरण ठरवण्यात आले. येसूबाईंनी आपल्या मुलाला छत्रपती पदावर न बसवता राजाराम महाराजांना छत्रपती बनवण्याचा निर्णय घेतला. हा येसूबाईंचा निर्णय स्वराज्य प्रेमाचे व पराकोटीच्या स्वार्थ त्यागाचे उदाहरण होय. त्यांनी स्वतःच्या पुत्राचा आणि स्वतःचा पर्वा केली नाही. त्यांनी स्वतःची आणि आपल्या मुलाची संरक्षणाची किंवा प्राणाची पर्वा न करता मराठ्यांच्या छत्रपती सुरक्षित ठेवले. हा त्यांचा खूप मोठेपणा आहे. आता मला जरा उत्तर द्या मुलांनो. मी प्रश्न विचारते. छत्रपती शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र कोणते? मी सांगू मॅडम? राजाराम महाराज. छत्रपती राजाराम महाराज. त्यांचा जन्म केव्हा व कोठे झाला? मॅडम मी सांगू संस्कृती? हा सांग. त्यांचा 24 फेब्रुवारी 1816 रोजी झाला.
बर 24 फेब्रुवारी इसवी सन 1670 मध्ये झाला. संभाजी राजांच्या मृत्यूनंतर कोण छत्रपती झाले रे? राजाराम महाराज. राजाराम महाराज. औरंगजेबाने रायगडाला वेढा घालण्यासाठी झालंय आपलं जुल्फिकार खानाला पाठवले. जुल्फिकार खानला पाठवले. राजाराम महाराजांच्या पत्नीचे नाव काय? ताराबाई. ताराबाई. संभाजी राजांच्या पुत्राचं नाव किंवा मुलाचं नाव काय? शाहू महाराज. संभाजी. शाहू. येसुबाईंनी कोणाला छत्रपती बनवले? राजाराम हो, राजाराम महाराजांना. येसुबाईंनी रायगडावर काय ठरवले रे? काय ठरवले? रायगडावर राजाराम कितीही कठीण राजाराम महाराजांनी दूरवर जंजिऱ्यावर निघून जावे व येसुबाईंनी स्वतः रायगड लढवावा. आणि कितीही कठीण परिस्थिती आली तरी मुघलांना शरण जायचं नाही असंही ठरवण्यात आले. तुम्ही छान उत्तर देताय. तुम्हाला धडा समजतोय का? पाठ समजतोय का तुम्हाला? हो. आपण एका एका मुद्द्याचं स्पष्टीकरण करूया. आता पुढचा मुद्दा आहे राजाराम महाराजांचे जिंजीला प्रयाण. 5 एप्रिल इसवी सन 1689 मध्ये राजाराम महाराज रायगडाच्या वेढ्यातून सुटले व पुढे पन्हाळ्याला गेले. परंतु मुघलांनी पन्हाळ्यास देखील वेढा दिला. अंधाऱ्या रात्रीचा फायदा घेऊन महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटले व त्यांनी दक्षिणेत जिंजीला जाण्याचा निर्णय घेतला. जिंजी हा किल्ला जिंकून घेणे मुघलांना सोपे नव्हते. राजाराम महाराज प्रल्हाद निराजी, खंडो बल्लाळ इत्यादी विश्वासू सरदारांना बरोबर घेऊन जिंजीस पोहोचले. आता प्रश्न विचारते, रायगडाच्या वेढ्यातून राजाराम महाराज केव्हा सुटले? केव्हा सुटले रे? एप्रिल 1689 इसवी सन 1689. 5 एप्रिल इसवी सन 1689 ला सुटले. राजाराम महाराजांनी बरोबर कोणकोणते विश्वासू सरदार घेतले होते रे? प्रल्हाद निराजी, खंडो बल्लाळ, प्रल्हाद निराजी, खंडो बल्लाळ हे जिंजीस जाण्यासाठी त्यांनी घेतलेले होते सरदार. आता पुढचा मुद्दा आहे मराठ्यांच्या हालचाली. पुढचा मुद्दा आहे मराठ्यांच्या हालचाली. मुघल शक्तीपुढे रायगड जास्त काळ लढविणे कठीण होते. मुघलांनी नोव्हेंबर इसवी सन 1689 मध्ये रायगड आपल्या ताब्यात घेतला आणि महाराणी येसुबाई व पुत्र शाहू यांना कैद केले. रायगड ताब्यात घेतला आणि महाराणी येसुबाई यांना कैद केल्यानंतर त्यांनी जिंजीला जाताना राजाराम महाराजांनी मुघलांविरुद्धच्या संघर्षाची जबाबदारी रामचंद्र पंत अमात्य, शंकराजी नारायण सचिव, संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांच्यावर सोपवली होती. मराठ्यांच्या दृष्टीने ही परिस्थिती अतिशय बिकट व आणीबाणीची होती. औरंगजेबाने शिवाजी महाराजांनी बंद केलेली वतने व जहागिरी देऊन मराठी सरदारांना आपल्या बाजूने वळवून घेतले होते. त्यामुळे बरेच मराठे सरदार मुघलांना जाऊन मिळाले.
त्याला शह देण्यासाठी छत्रपती राजाराम महाराजांनी तेच तंत्र वापरले. मुघल प्रदेश जिंकल्यास त्या प्रदेशाची जहागिरी तो प्रदेश जिंकणाऱ्या सरदारास दिला जाईल असे आश्वासन छत्रपती राजाराम महाराजांनी दिले. महाराजांच्या या आश्वासनानंतर अनेक शूर पराक्रमी सरदार पुढे आले. त्यांनी मुघल प्रदेशावर धडाक्याने आक्रमणाला सुरुवात केली. संताजी व धनाजी या दोघांनी शिवाजी महाराजांच्या गनिमी कावा या युद्ध तंत्राचा वापर करण्यास सुरुवात केली. त्यांच्या अनपेक्षित हल्ल्यांनी मुघलांना आपल्या प्रचंड साधन सामुग्रीचा व अवजड तोफखान्याचा उपयोग करणे कठीण झाले. किल्ले, प्रदेश व खजिना ताब्यात नसतानाही मराठ्यांनी मुघलांना सळो की पळो करून सोडले. एकदा तर संताजी घोरपडे व विठोजी चव्हाण यांनी औरंगजेब बादशहाच्या छावणीवर अचानक हल्ला करून त्याच्या तंबूवरील सोन्याचा कळस कापून आणला होता. समजलं का मुलांनो? आता मी तुम्हाला प्रश्न विचारते. मुघलांनी कोणता किल्ला ताब्यात घेऊन महाराणी येसूबाई आणि शाहू महाराजांना कैद केले? मुघलांनी रायगड किल्ला ताब्यात घेऊन एकानेच महाराणी येसू व शाहू यांना कैद केले. बर, जिंजीला जाताना राजाराम महाराजांनी या संघर्षाची जबाबदारी कोणाकोणावर सोपवली होती? नारायण, सचिव, संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांच्यावर सोपवले होते. बर, राजाराम महाराजांनी कोणते आश्वासन दिले रे? छत्रपती टीचर सांगा, सांग. हे सरदार जो प्रदेश मुघलांचा जिंकतील त्याला तो प्रदेश मिळेल असे आश्वासन दिले. बरोबर, म्हणजे मराठी सरदार जो मुघल प्रदेश जिंकेल त्या प्रदेशाची जहागिरी त्याच मराठी सरदाराला दिली जाईल असं आश्वासन दिल्यामुळं बरेच सरदार काय झालेले पुढे आलेले आहेत. आता संताजी व धनाजी यांनी शिवाजी महाराजांच्या कोणत्या युद्धतंत्राचा वापर केला रे? गनिमी युद्धतंत्र. गनिमी कावा हे युद्धतंत्र वापर. औरंगजेबाच्या छावणीवर अचानक कोणी हल्ला केला रे? औरंगजेबाच्या छावणीवर अचानक संताजी घोरपडे आणि विठोजी चव्हाण हल्ला केला. बर, हल्ला केल्यावर त्यांनी काय केलं रे? तिथे सोन्याचा कळस कापून आणला. त्याचा सोन्याचा कळस होता तो कापून आणला. बरोबर, छान उत्तर देत आहे तुम्ही. आता पुढचा मुद्दा आहे आपला जिंजीला वेढा. रायगड ताब्यात घेतल्यावर बादशहाने जुल्फी कारखानाला दक्षिणेस जिंजीच्या स्वारीवर पाठवले. जुल्फी कारखानाने जिंजीला वेढा घातला आणि त्याला फ्रेंचांची साथ मिळाली. राजाराम महाराज परत अडचणीत आले. मराठ्यांनी जिंजीचा किल्ला सुमारे 8 वर्ष निकराने लढवला. अखेरीस छत्रपती राजाराम महाराज वेढ्यातून बाहेर पडून महाराष्ट्रात परत आले. राजाराम महाराज महाराष्ट्रात परत आल्यामुळे मराठ्यांचा उत्साह अधिकच वाढला. त्यांनी मुघलांच्या ताब्यात असलेल्या खानदेश, वराड, बागलान या प्रदेशावर हल्ले चढवले. राजाराम महाराजांनी
आपल्या समंजस वृत्तीने व मुत्सद्देगिरीने संताजी, धनाजी व विठोजी यासारखे शेकडो मराठी वीर तयार केले. सततची धावपळ, खालावलेली प्रकृती यामुळे 2 मार्च इसवी सन 1700 मध्ये राजाराम महाराजांचे अल्पशा आजाराने सिंहगडावर निधन झाले. राजाराम महाराज हे शांत स्वभावाचे होते. ते विचारी आणि मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांनी मराठी राज्यातील सर्व कर्तबगार माणसांना एकत्र आणले व त्यांच्यात एकजूट निर्माण करून स्वराज्यातील लोकांत चैतन्य निर्माण केले. राज्यकारभाराची घडी व्यवस्थित बसविण्याचा प्रयत्न केला. त्यात महाराज बऱ्यापैकी यशस्वीही झाले. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 11 वर्ष त्यांनी औरंगजेबाला मोठ्या धीराने, संयमाने व चिकाटीने टक्कर दिली. अत्यंत कठीण काळी राजाराम महाराजांनी स्वराज्याचे केलेले संरक्षण ही सर्वात मोठी कामगिरी आहे. मला उत्तर द्या मुलांनो. रायगड ताब्यात घेतल्यावर बादशहाने कोणाला जिंजीच्या स्वारीवर पाठवले? जुल्फिकार खानाला. जुल्फिकार खान. राजाराम महाराज पुन्हा अडचणीत केव्हा आले रे? पन्हाळ्याच्या वेढ्यात. हा, जेव्हा जुल्फिकार खानाने जिंजीला वेढा घातला आणि फ्रेंचाने त्याला काय केली? साथ दिली. त्यामुळं राजाराम महाराज काय झाले? परत अडचणीत आले. राजाराम महाराजांचा मृत्यू केव्हा व कोठे झाला रे? राजाराम महाराजांचा मृत्यू 2 मार्च 1700 2 मार्च 1700 रोजी जिंजीवर राजाराम महाराजांवर निधन झाले. आता पुढचा आपण मुद्दा घेणार आहोत, महाराणी ताराबाई. महाराणी ताराबाई यांचा जन्म इसवी सन 1675 मध्ये झाला. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या होत्या. तुम्हाला माहितीये, काल आपण पाहिलेलं आहे हंबीरराव मोहिते कोण होते? त्यांना वीरमरण आलं. शिवाजी महाराजांचे सरनोबत होते. काल आपण पाहिलं ना, तोफेचा गोळा लागून त्यांना वीरमरण आलं. त्यामुळे संभाजी महाराजांची बाजू कोणती कमकुवत झाली होती? सैन्याची बाजू. लष्करी बाजू कमकुवत झाली होती. ते हंबीरराव मोहिते आणि त्यांची मुलगी ही ताराबाई. तर आता आपण महाराणी ताराबाई, छत्रपती राजाराम महाराजांचा मृत्यू झाल्यावर औरंगजेबाला वाटले की मराठ्यांचे शूर राजे गेले. औरंगजेब लढाया मागून लढाया जिंकत होता, पण त्याला मराठ्या विरुद्धचे युद्ध मात्र जिंकता येत नव्हते. राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर अतिशय अवघड परिस्थितीमध्ये स्वराज्याच्या कारभाराची सर्व सूत्रे हाती आल्यावर खचून न जाता महाराणी ताराबाईंनी मुघलांना यशस्वी लढा दिला. मुघल इतिहासकार काफी खान याने ताराबाईंचे वर्णन असे केलेले आहे की महाराणी ताराबाई बुद्धिमान आणि शहाणी होती. सैन्याची व्यवस्था आणि राज्यकारभार
या बाबतीत नवऱ्याच्या हयातीतच तिच्या नावाचा लौकिक झाला होता, असं सभासदांनी वर्णन केलेलं आहे महाराणी ताराबाईंचं. छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी ताराबाईंनी आपल्या सरदारांच्या मदतीने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याचा लढा पुढे चालू ठेवला. औरंगजेब स्वराज्यातील सातारा, पन्हाळा यासारखी ठिकाणे जिंकत मराठ्यांशी उलटडाव केला. मराठ्यांनी मुघलांच्या ताब्यातील मध्य प्रदेश, गुजरात या प्रदेशापर्यंत मजल मारली. अशा तऱ्हेने ताराबाईंनी लष्कराचा आत्मविश्वास वाढवला. त्यांनी मुघलांसमोर बलाढ्य सरदार उभे केले. ज्या मराठ्यांना यापूर्वी आपला प्रदेश सुरक्षित राखणेही अवघड झाले होते, ते मराठे स्वतःहून मुघलांच्या प्रदेशांवर स्वारी करत होते. महाराणी ताराबाईंनी 7 वर्ष संघर्ष केला, म्हणजे इसवी सन 1700 ते 1707 पर्यंत. महाराणी ताराबाईंनी सगळा कारभार आपल्या हातात घेतला. मराठा सैन्यातील शूर सरदार संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांच्या मदतीने त्यांनी औरंगजेबाशी जोरदार लढा दिला. सिरोज, मंदसौर, माळवा येथपर्यंत मराठे सरदार मुघलांविरुद्ध लढू लागले. महाराणी ताराबाईंनी शिवाजी राजांचे युद्धतंत्र गनिमी-कावा अत्यंत चांगल्या प्रकारे उपयोगात आणले. काफी खान असे लिहितो, राजारामाची बायको ताराबाई हिने विलक्षण धामधूम उडवली. ती तिच्या सैन्याच्या नेतृत्वाचे आणि मोहिमांच्या व्यवस्थेचे गुण प्रकर्षाने प्रकट झाले. त्यामुळे मराठ्यांचे आक्रमण आणि त्यांची धामधूम दिवसेंदिवस वाढत गेली. स्वराज्याच्या कार्याशी स्वतःला जोडा. महाराणी ताराबाईच्या कर्तृत्वाचे वर्णन करताना शिवभारतकार परमानंदांचा मुलगा कवी देवदत्त याने म्हटले आहे, ताराबाई रामराणी भद्रकाली कोपली, दिल्ली झाली दीनवाणी, दिल्लीशाचे गेले पाणी. रामराणी भद्रकाली रणरंगी क्रुद्ध झाली, प्रयत्नाची वेळ आली, मुघल हो सांभाळा. आता याचं असं वर्णन आहे की मोगलांना सळो की पळो करून सोडणारी ही रणरागिणी म्हणजे महाराष्ट्रातल्या कर्तृत्ववान स्त्रियांमधील एक मानाचे पान आहे. अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा वारसा महाराणी ताराबाईंनी पुढे चालवला. मराठ्यांच्या या आक्रमक चढायांमुळे औरंगजेब टीचर तुमचा माईक बंद आहे. मराठ्यांचा पाढाव करणे मुघलांना जमले नाही. अशा परिस्थितीत इसवी सन 1707 मध्ये अहमदनगर येथे औरंगजेब बादशहाचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूबरोबरच
मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम समाप्त झाला. असा हा आपला पाठ तुम्हाला समजला का मुलांनो? हो. बरं. इथे गनिमी कावा आहे. गनिमी कावा या युद्ध तंत्र आहे. हे तो गनिमी कावा म्हणजे काय रे? गनिमी कावा म्हणजे लपून छपून वार करणे मुघलांवर. बरोबर. लपून छपून अचानक हल्ला करायचा. बरोबर. आणि त्याला इंग्रजीत काय म्हणतात माहितीये का? गुरिला वॉर. काय म्हणतात? गुरिल्ला वार. एक प्रकारचं युद्धतंत्र आहे. आणि या गनिमी काव्यामध्ये अतिशय कमी संख्या बळाने सुद्धा तुम्हाला शत्रूची जर मोठी संख्या असेल तरी तुम्हाला त्याच्यावरती मात करता येते. अचानक हल्ला करून त्यांची जर जास्तीत जास्त हानी तुम्ही करू शकता. शत्रू सावध होण्यापूर्वी तुम्ही माघार घेऊ शकता. अचानक हल्ला करायचा आहे आणि लपून छपून सांगताय ते बरोबर उत्तर आहे तुमचं. अजून आता मला सांगा, महाराणी ताराबाईंचा जन्म केव्हा झाला रे? टीचर मी सांगू? 1675 रोजी झाला. इसवी सन 1675 मध्ये झाला. त्या कोणाच्या कन्या होत्या? कोणाच्या मुली? सरनामत हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या. हो, बरोबर. आता या महाराणी ताराबाईंनी आपल्या सरदारांच्या मदतीने अतिशय प्रतिकूल परिस्थिती असताना, प्रतिकूल परिस्थिती म्हणजे काय रे? प्रतिकूल परिस्थिती म्हणजे खूप कठीण परिस्थिती. खूप कठीण परिस्थिती. सर्व अडचणी येतात तिथे. सगळ्या अडचणी निर्माण होतात. कोणतीही अडचण अशी सोपी नसते. सगळी अवघड परिस्थिती असते. याला म्हणायचं प्रतिकूल परिस्थिती. आणि प्रतिकूलच्या विरुद्ध काय रे शब्द? कोण सांगेल? साम्य. अनुकूल. प्रतिकूल, अनुकूल. साम्य. हो. महाराणी ताराबाईंनी किती वर्ष संघर्ष केला रे? महाराणी ताराबाईंनी 7 वर्ष संघर्ष केला. 7 वर्ष. बरोबर. त्यांनी कोणकोणते शूर सरदार मदतीला घेतले? संताजी घोरपडे व धनाजी जाधव. बर, छान उत्तर. कोणत्या युद्धतंत्राचा त्यांनी वापर केला रे? गनिमी युद्धतंत्र. गनिमी युद्ध तुम्हाला कळलं का तुम्हाला? समजलं? हो. आता मी तुम्हाला एक गृहपाठ देणार आहे. कोणता गृहपाठ देणार आहे माहितीये तुम्हाला? मी संभाजी राजा बोलतोय. अभिनय करायचा आहे तुम्ही आणि आम्हाला व्हिडिओ पाठवायचा आहे. संभाजी राजांचा तुम्ही वेश धारण करायचा आहे आणि तुम्ही बोलायचं आहे. तुम्ही संभाजी राजांची तुम्ही मालिका पाहिलेली आहे का रे टीव्हीवरती? पाहिली ना? मग त्याच्यातली तुम्हाला जी वाक्य आवडतील ती वाक्य तुम्ही बोलायचे आणि त्याचा आम्हाला व्हिडिओ पाठवायचा आहे. येईल का पाठवायला? येईल. गृहपाठ आहे आपल्याला. कारण कालचा तुम्ही गृहपाठ केला का? टीचर मी काल तास गृहपाठ मी नव्हतो काल तास. काल मी टीचर नव्हते. बर, दुसरे असतील ना? मी पण नव्हतो. दुसरे तू नव्हता. दुसरे काल आपले जेवढे तोंडी प्रश्न उत्तर झाले होते ते सगळे तुम्हाला लिहायचे होते किंवा तुम्ही तयार करायचे होते. प्रश्न त्यांची उत्तरं लिहायची होती. आज जे आपले तोंडी प्रश्न उत्तर झालेले आहेत ते सुद्धा लिहायचे आहेत. म्हणजे कालचे जेवढे झाले आणि आजचे हे सगळे प्रश्न उत्तर तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून पाठवायचे आहेत गृहपाठ म्हणून. आणि एक तुम्हाला व्हिडिओ पाठवायचा आहे. मी संभाजी राजा बोलतोय. तर पाहू आपण कुणाचा व्हिडिओ जास्त चांगला होतोय.